हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचे हे 7 फॉर्म्युले आपण बघितलेले होते. ओके, तर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आता आपण स्टडी बघूया. क्वेश्चन बघूया, न्यूमरिकल्स. ओके, क्वेश्चन कसे येणार आहेत बघा. Question is like this. So this is the one question related to this formula. A liquid is kept in a beaker of radius 4 centimeter. Consider the diameter of the beaker on the surface of water. Find the force by which surface on one side of the diameter pulls the surface on the other side. Surface tension of liquid is given as 0.075. Okay. A liquid is kept in a beaker of radius 4 centimeter. Consider a diameter of the beaker on the surface of the water. Find the force by which the surface on one side of the diameter pulls the surface on the other side. ओके, म्हणजे आपण एका सिलेंड्रिकल बीकर मध्ये लिक्विड ठेवलेला आहे आणि त्याचा सरफेस जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. ओके, जे सिलेंड्रिकल जर वेसेल असेल तर काय होणार आहे, सरफेस ऑफ द लिक्विड देखील सिलेंड्रिकल असणार आहे आणि याची रेडियस दिलेली आहे. रेडियस इज गिवन एज 4 सेंटीमीटर आणि या लिक्विड सरफेस सर्क्युलर असणार आहे. त्याच्यामुळं आणि लिक्विड सरफेस सर्क्युलर असल्यामुळं आता इथं काय करायचं आहे, एक डायमीटर ड्रॉ करायचं आहे. डायमीटर ड्रॉ करायचं आहे. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं, याच्यामध्ये या डायमीटरच्या एका साईडला असणारा फोर्स किती असणार आहे. डायमीटरची एक साईड डायमीटरच्या दुसऱ्या साईडच्या सरफेसला किती फोर्सनं पुल करणार आहे. ओके, ते आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलंय, म्हणजे फोर्स ऑन लेफ्ट हँड साइड किंवा फोर्स ऑन राईट हँड साइड. तर बघा, फोर्स म्हणजे काय असतं, सरफेस टेन्शन इंटू द लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. क्वेश्चनचा मीनिंग अगोदर व्यवस्थित लक्षात आला का बघा. लिक्विड सरफेस सर्क्युलर आहे, त्याच्यावर एक डायमीटर काढलेला आहे आणि डायमीटरच्या लेफ्ट हँड साइडचा सरफेस, फॉर एक्झाम्पल राईट हँड साइडच्या सरफेसला किती फोर्सनं पुल करणार आहे. म्हणजे डायमीटर वर हा जो डायमीटर काढलेला आहे किंवा ही जी लाईन काढलेली आहे, या लाईनच्या लेफ्ट हँड साइडला फोर्स किती असणार आहे किंवा राईट हँड साइडला फोर्स किती असणार आहे. तर फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट असतं. तो सरफेस टेन्शन टी येणार आहे आणि लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार, किती लेंथवर हा फोर्स ऍक्ट होणार आहे. तर लेंथ येणार आहे 2 टाइम्स रेडियस, एवढी लेंथ. एका साईडचा फक्त फोर्स काढायचा ना. या लेफ्ट हँड साइडचा फोर्स जर काढायचा असेल तर सरफेस टेन्शन इंटू लेफ्ट हँड साइडची लेंथ, दॅट इज 2r येणार. ओके, तर या क्वेश्चन मध्ये आता बघा, सरफेस टेन्शन दिलेला आहे 0.075 न्यूटन पर मीटर दिलेला आहे आणि रेडियस दिलेले आहे 4 सेंटीमीटर. सो 0.075 इंटू रेडियस आहे 4 सेंटीमीटर, दॅट इज 4 इंटू 10⁻⁻² मीटर. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे, 4 ने इथं मल्टिप्लाय केलं तर 75चं डबल होते 150, 150चं परत डबल केलं तर 300 होणार. सो 0.3 होणार 4 न मल्टिप्लाय केल्यावर इंटू 10⁻⁻² किंवा आपण हे असं लिहू शकतो 3 इंटू 10⁻⁻³ न्यूटन इज द फोर्स. ओके, म्हणजे डायमीटरच्या लेफ्ट हँड साइडचा लिक्विड सरफेस डायमीटरच्या राईट हँड साइडच्या लिक्विड सरफेसला एवढ्या फोर्सनं काय करणार आहे, पुल करणार आहे. किंवा याच्या उलट असं पण म्हणू शकतो, या डायमीटरच्या राईट हँड साइडचा सरफेस डायमीटरच्या लेफ्ट हँड साइडच्या सरफेसला, म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या सरफेसला किती फोर्सनं पुल करणार आहे, 3 इंटू 10⁻⁻³ न्यूटन. बरोबर, कारण हा फोर्स जो आहे तो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन काय करत असतो, सरफेसला स्ट्रेच करत असतो दोन्ही साईडला. जसं मी सांगितलेलं होतं की इथं सपोज आपण ही रबरी पडदा असेल आणि त्यामध्ये कट मारला तर काय होतो, हा सरफेस या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला स्ट्रेच होतो ना. म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट पण फोर्स असणार आणि टुवर्ड्स राईट पण फोर्स असणार आहे. तो टुवर्ड्स लेफ्ट किंवा टुवर्ड्स राईट फोर्स किती असणार आहे, 3 इंटू 10⁻⁻³ न्यूटन एवढा फोर्स असणार आहे. ओके, किंवा दुसरे एक एक्झाम्पल बघा. नेक्स्ट क्वेश्चन,
a rectangular frame of length and breadth 5 centimeter and 2 centimeter respectively is kept in contact with water surface. बघा, एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे की ज्याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे आणि ब्रेड 2 सेंटीमीटर आहे. वॉटर सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहे. आता वॉटर सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्यावर वॉटर काय करणार आहे, त्या फ्रेमला चिकटणार, म्हणजे वॉटर सरफेस त्या फ्रेमला चिकटणार. आता क्वेश्चन काय बघा, हाऊ मच फोर्स is required to pull off frame from liquid surface. Okay, in addition to weight. याच्यामध्ये महत्वाचा सेंटेन्स आहे, इन ऍडिशन टू वेट. ओके, म्हणजे लक्षात घ्या, अशा प्रकारे एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे, 3 डायमेन्शन मध्ये काढतोय मी. हे रेक्टँग्युलर फ्रेम आहे ज्याची लेंथ आणि ब्रेडथ दिलेली आहे, आणि सपोज इथं काय आहे, लिक्विड सरफेस आहे, आणि या लिक्विड सरफेसच्या काय आहे, कॉन्टॅक्ट मध्ये, टच मध्ये ठेवलेली आहे. आता ही फ्रेम काय करायची आहे, आपल्याला वर उचलायची आहे, पुल करायची आहे, वर उचलून घ्यायची आहे, काढायची आहे लिक्विड सरफेस पासून. तर वेट सोडून, वेट एवढा तर फोर्स लावा लागणार आहे, वेट सोडून ऍडिशनल फोर्स किती लावा लागणार आहे, तर वेट सोडून ऍडिशनल फोर्स म्हणजे फक्त फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके, आता इथं सुरुवातीला लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट काढूया. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे बाहेरून पण लिक्विड सरफेस आहे त्या वायरला, जो त्याला ओढा लागलाय, आतून पण लिक्विड सरफेस आहे, तो देखील त्याला ओढा लागलाय. सो बाहेरून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट L प्लस बी प्लस L प्लस बी येणार आहे, म्हणजे 2 टाइम्स L प्लस 2 टाइम्स बी येणार आहे. त्याच पद्धतीनं आतून देखील लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, L प्लस बी प्लस L प्लस बी, म्हणजे 2 टाइम्स L प्लस 2 टाइम्स बी येणार आहे. म्हणजे एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येतं, एकूण 4 टाइम्स L प्लस 4 टाइम्स बी येणार आहे. सो 4 इन ब्रॅकेट L प्लस बी एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट एकूण येणार आहे. ओके, सो 4 इन ब्रॅकेट लेंथ आहे 5 आणि ब्रेडथ आहे 2. So 5 plus 2 7, 7 4s are 28 centimeter is the length of contact. So therefore, आता इथं सरफेस टेन्शनची व्हॅल्यू सपोज दिलेली आहे तुम्हाला. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू वॉटरची 0.075 न्यूटन पर मीटर सपोज दिलेले आहे. ओके, आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू द लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. लेंथ ऑफ कॉन्टॅक्टला सपोज कॅपिटल L म्हणूया. ओके, सो देअरफॉर कॅल्क्युलेशन काय होणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे F इज इक्वल टू सरफेस टेन्शन किती 0.075 इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट आहे 28 सेंटीमीटर, सर मीटर मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन किती येणार बघा, 28 ने याला मल्टिप्लाय केलं तर साधारणपणे हे किती होणार आहे, 28 इंटू 0.075. 0.075 असं पण लिहू शकतो मी, 3/4 इंटू 10⁻⁻1. बरोबर आहे ना, कारण 0.75 म्हणजे 3/4 असते, 0.75 म्हणजे 3/4. सो 0.75 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.075 इंटू 28 इंटू 10⁻⁻2 होणार.
So 4 7s are 28, 7 3s are 21. So force येणार आहे 21 into 10 raised to -3 न्यूटन. ओके, किंवा 0.021 न्यूटन. ओके, एवढा फोर्स इन ऍडिशन टू वेट, म्हणजे ते वायरचं वेट जे आहे ते वेट प्लस एवढा एक, म्हणजे एकूण फोर्स विचारला तर त्या वायरचं वेट म्हणजे mg प्लस एवढा फोर्स तिथे अप्लाय करावा लागेल, तरच ती फ्रेम काय होणार आहे, वर सरफेस पासून सेपरेट होणार आहे आणि उचलली जाणार आहे. अदरवाईज फक्त वेट लावलं तर वेट एवढा फोर्स जर लावला तर ती उचलली जाणार नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक असा सिमिलर क्वेश्चन बघूया. अ कॅपिलरी ट्यूब किंवा एक हॉलो ट्यूब असं म्हणूया, कॅपिलरी म्हणण्यापेक्षा अ हॉलो ट्यूब ऑफ inner radius 2 centimeter and outer radius 3 centimeter is kept in contact with liquid surface of surface tension 0.4 Newton per meter. Calculate force due to surface tension on tube. Force due to surface tension on the tube. आता पुन्हा एकदा इथे तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता ती हॉलो ट्यूब आहे या पद्धतीनं, म्हणजे आतून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट 2πr येणार, 2πr, आणि बाहेरून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, 2πr येणार. सो 2π कॉमन काढलं तर इनसाइड रेडियस प्लस काय येणार आहे, आउटसाइड रेडियस येणार आहे, म्हणजे स्मॉल r प्लस कॅपिटल R. ओके, सो लेंथ ऑफ कॉन्टॅक्टला सपोज कॅपिटल L सिंबल वापरतो, दॅट इज 2π. इनसाइड रेडियस आहे 2 प्लस आउटसाइड रेडियस आहे 3. 3 प्लस 2 म्हणजे 5. 5 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे, 10π. सो लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 10π अँड देअरफॉर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन F is equal to surface tension into length of contact. Surface tension किती आहे, that is 0.4 आणि length of contact आहे that is 10π. So force due to surface tension येणार आहे that is 4π. 4π ची व्हॅल्यू किती असते, पाय ची व्हॅल्यू 3.14 घेतली तर 12.56 न्यूटन. ओके, एवढा फोर्स ऍक्ट होणार आहे. Okay, 12.56 Newton is the force acting on the tube. आणखी एक क्वेश्चन बघा, a hollow tube of inner radius 2 centimeter and outer radius 3 centimeter is kept in contact with the liquid surface of surface tension किती, 0.4 Newton per meter. Calculate force due to surface tension on the tube. ट्यूब वरचा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काढायचा आहे. म्हणजे इथं काय आहे, एक हॉलो ट्यूब आहे लाईक दिस, म्हणजे इथं डायग्राम काढले बघा, हॉलो ट्यूब, त्याची इनसाइड रेडियस आणि आउटसाइड रेडियस दिली. इनसाइड रेडियस सपोज स्मॉल r आहे आणि आउटसाइड रेडियस किती आहे, कॅपिटल R आहे. ठीक आहे, तर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार बघा, लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे आतला सर्कम्फरन्स एवढा लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार, दॅट इज 2π स्मॉल r.
आणि बाहेरची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे 2 पाय कॅपिटल आर. बरोबर आहे ना. बाहेरची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे बाहेरचा सर्कम्फरन्स दॅट इज 2 पाय कॅपिटल आर. 2 पाय जर कॉमन काढलं तर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. ओके, मग लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट काढूया अगोदर. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट इज 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, म्हणजे 2 पाय इन ब्रॅकेट 2 प्लस 3 म्हणजे किती येणार आहे 2 प्लस 3 5, 5 इंटू 2 म्हणजे 10 पाय सेंटीमीटर ही येणार आहे लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, कारण सेंटीमीटर ऍज इट इज युनिट ठेवलेला आहे. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं, तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे तर 0.4 दिलंय. ओके, लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट आहे 10 पाय, परंतु ते सेंटीमीटर मध्ये आहे. मीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 10⁻⁻² ने इथं मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 0.4 इंटू 10 म्हणजे काय येणार आहे 4 पाय इंटू 10⁻², आणि त्याच्यामुळं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन येणार आहे दॅट इज 4 पाय म्हणजे 12.56 इंटू 10⁻² न्यूटन, किंवा फोर्स असं पण लिहू शकतो 0.1256 न्यूटन. ओके, तर या पद्धतीनं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनची व्हॅल्यू येणार आहे. आता नेक्स्ट एक व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बघा. काय दिलंय बघा, अ लॉंग सिलेंड्रिकल वेसल हॅज अ स्मॉल होल ऍट द बॉटम which has radius that is smaller. The depth d up to which vessel can be lowered vertically in a water bath without water entering the vessel is. बघा, so this is one question. काय दिलंय बघा, एक वेसल आहे, एक वेसल आहे. ओके, आणि त्याच्या बॉटमला काय आहे एक छोटस होल आहे, व्हेरी स्मॉल होल आहे बॉटमला. ओके, there is a very small hole at the bottom like this, very small hole आहे. आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, आता हे वेसेल जे आहे ते काय करायचं एका वॉटर सरफेसवर ठेवायचं आहे आणि वेसेल खाली पुश करायचं आहे. वेसेलला खाली स्लोली पुश करायचं आहे. बरोबर आहे ना. हे वेसेल जे आहे ते इनिशियली एम्प्टी वेसेल आहे, त्याच्यामध्ये कुठलंही लिक्विड नाहीये. हे वॉटर सरफेसवर आपण ठेवलंय आणि त्याच्यानंतर खाली पुश करायला लागलो याला. ओके, आता पुश केल्यानंतर काय होणार बघा, ज्यावेळी वेसेल वॉटर सरफेसच्या खाली जाईल त्यावेळी काय होणार आहे इथलं प्रेशर, होलवरचं प्रेशर वाढणार आणि या होल मधून आत काय होणार आहे लिक्विड येण्याची शक्यता आहे आतमध्ये. परंतु इथे एक गोष्ट ऑब्झर्व होईल तुम्हाला की एका सर्टन हे डेप्थला जात नाही वेसेल, एका सर्टन डेप्थ पेक्षा जास्त डेप्थला जात नाही तोपर्यंत काय होत नाही याच्यातून वॉटर बाहेर येत, म्हणजे याच्यातून वॉटर जे आहे ते आत येत नाही. लक्षात घ्या, एका सर्टन डेप्थला जाईपर्यंत वॉटर जे आहे ते आत एंटर करणार नाही. ओके, तर ती डेप्थ काढायची आहे, डेप्थ अप टू विच वॉटर डज नॉट एंटर इनसाइड द वेसेल. तुम्ही हे एक ऑब्झर्व केलेलं असेल की घरामध्ये देखील काही वेळेला जी भांडी असतात त्या भांड्यांना एकदम छोटस होल असतं आणि त्याच्यामध्ये त्या भांड्याच्या तळाला जरी छोटस होल जरी असलं तर त्या वेसेलमध्ये एका सर्टन लेवल पर्यंत वॉटर जर भरलं ना तर त्याच्यातून ते गळत नाही. सर्टन लेवलच्या वरच वॉटर जर भरलं तरच ते काय होतं भांड्यामधून गळायला चालू होतं. तो देखील प्रॉब्लेम आपण बघणार आहे. म्हणजे वेसेलच्या बॉटमला समजा होल असेल तर किती हाईट पर्यंत त्या वेसेलमध्ये लिक्विड भरल्यानंतर खाली वॉटर गळत नाही, लिकेज होत नाही. ओके, तसं इथं देखील आहे. वेसेलच्या बॉटमला एक होल आहे आणि वेसेल वॉटर सरफेसवर किंवा लिक्विड सरफेसवर ठेवलंय आणि ते कंटिन्युअसली खाली पुश करायला लागलंय, स्लोली पुश करायला लागलंय. एका सर्टन डेप्थला वेसेल जात नाही तोपर्यंत काय होत नाही वॉटर आतमध्ये येत नाही. आता हे अंडरस्टँड करण्यासाठी काय करूया, हे होल जे आहे ना ते थोडस आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी मोठं करूया. ऍक्च्युअली व्हेरी स्मॉल होल असणार आहे हे लक्षात घ्या रिअलिटीमध्ये. आता ज्यावेळी आपण हे प्रेस करणार त्यावेळी काय होणार आहे, या पद्धतीने काय होणार आहे एक इथं ड्रॉप तयार होणार आहे आतल्या साईडला त्या लिक्विडचा. लिक्विड आत एंटर करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी काय होणार आहे अशा प्रकारे एक स्पेरिकल हेमिस्पेरिकल ड्रॉप तयार करणार आहे. आता इथं हेमिस्फिअर तयार झाला की काय होतं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं. कारण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा असतो टँजेन्शियल टू द सर्कल. बरोबर, तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टँजेन्शियल डायरेक्शन ऍक्ट होणार आहे
आणि डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. आणि हा किती फोर्स ऍक्ट होणार आहे तो आपल्याला काढावा लागेल डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आणि या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन मुळे इथं काय होणार आहे, एक प्रेशर क्रिएट होणार आहे. आणि ते प्रेशर काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन प्रेशर असणार आहे. लक्षात घ्या, प्रेशर, डाऊनवर्ड डायरेक्शन प्रेशर. ओके. आता या होलच्या वर लिक्विड कॉलम जो आहे किंवा लिक्विडची हाईट जी किती आहे, डी आहे. आणि त्याच्यामुळं लिक्विड खालून किती प्रेशर लावणार आहे ते प्रेशर पण आपल्याला काढता येईल. म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय करतोय, लिक्विडला येऊ देत नाही. तर हे डी या हाईटचं जे लिक्विड आहे किंवा लिक्विडचं जे प्रेशर आहे ते प्रेशर काय करणार आहे, लिक्विडला त्या होलमधून आत पुश करायचा प्रयत्न करणार आहे. ओके. जोपर्यंत दोन्ही इक्वल आहेत, जोपर्यंत दोन्ही काय आहेत, इक्वल आहे, इक्विलिब्रियम कंडिशन आहे, तोपर्यंत लिक्विड आत एंटर करणार नाही. तर लक्षात घ्या इथं कसं येणार, इन इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन पर्यंत काय होणार नाही, लिक्विड आतमध्ये एंटर करणार नाही. इन इक्विलिब्रियम कंडिशन काय होणार आहे, जोपर्यंत प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन जे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे इज इक्वल टू काय आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आहे, लिक्विड कॉलम. कारण ऑलरेडी या बॉटमच्या वर किती हाईटचं लिक्विड कॉलम आहे, डी या हाईटचा लिक्विड कॉलम आहे. ओके. तर या डी या हाईट मुळे काय होणार आहे, इथं प्रेशर क्रिएट होणार आहे होलवर. आणि ते प्रेशर काय करणार आहे, लिक्विडला आत पुश करायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, आत थोडंसं लिक्विड जाणार आणि एक स्पेरिकल ड्रॉप तयार होणार आहे. आणि स्पेरिकल ड्रॉपला काय होणार आहे, टँजेन्शियल डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन क्रिएट होणार आहे. आणि त्याच्यामुळे या फोर्समुळे इथं प्रेशर क्रिएट होणार आहे. आता प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला माहिती आहे ना, रो जी इंटू डी असतो. म्हणजे रो जी डी एवढं प्रेशर काय होणार आहे, ते होलवर ऍक्ट होणार, ते लिक्विडला आतमध्ये पुश करायचा प्रयत्न करणार आहे. आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन डिवाइडेड बाय एरिया ऑफ दॅट होल, एवढं जे प्रेशर आहे ना ते सरफेस टेन्शन क्रिएट होणार आहे, सरफेस टेन्शनमुळे क्रिएट होणार आणि ते लिक्विडला आतमध्ये एंटर करू देणार नाहीये. ओके. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे काय येणार आहे, सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे इथला सर्कम्फरन्स येणार ना, म्हणजे 2π इंटू स्मॉल r. लक्षात आलं का बघा काय केलंय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट डिवाइडेड बाय एरिया ऑफ द होल किती असणार आहे, πr² इज इक्वल टू रो इंटू जी इंटू डी येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, किती डेप्थ पर्यंत आपण ते वेसेल लोअर करू शकतो, आतमध्ये ढकलू शकतो, सो दॅट वॉटर डज नॉट एंटर. त्याच्यापेक्षा जास्त आपण ढकललं वेसेल वॉटरमध्ये तर काय होणार आहे, आतमध्ये वॉटर त्या होलमधून एंटर करायला चालू करणार आहे. तर बघा आता इथं काय काय कॅन्सल होणार आहे, r अँड r² मधलं एक r कॅन्सल होईल, पाय अँड पाय गेट कॅन्सल. आणि इथं काय राहणार आहे, 2t बाय r, बरोबर आहे ना, 2t बाय r राहणार आहे, इज इक्वल टू रो जी डी राहणार आहे. आणि डेप्थचा फॉर्म्युला येणार आहे 2t बाय r रो जी. सो जास्तीत जास्त एवढ्या डेप्थ पर्यंत आपण काय करू शकतो, त्या वेसेलला लिक्विड मध्ये बुडवू शकतो, लोअर करू शकतो, सो दॅट वॉटर डज नॉट एंटर इंटू द वेसेल थ्रू दॅट होल. ओके. याच्यापेक्षा जास्त डेप्थ झाली तर वॉटर आतमध्ये एंटर व्हायला चालू करणार आहे. याच्यापेक्षा कमी डेप्थ असेल वेसेलची लिक्विड मध्ये तर वॉटर अजिबात आतमध्ये एंटर करणार नाही, जरी लिक्विडचं प्रेशर असलं तरी. म्हणजे याचाच दुसरा पार्ट असा होऊ शकतो, ए लॉंग सिलेंड्रिकल वेसेल हॅज अ स्मॉल होल ऍट द बॉटम. ओके. बघा दुसरा क्वेश्चन जो आहे तो असा पण होऊ शकतो, ए लॉंग सिलेंड्रिकल वेसेल, सिलेंड्रिकल असू दे नाहीतर आणखी कुठल्याही शेपचा असू दे, त्याला काय फरक पडत नाही. a long cylindrical vessel has a very small hole at bottom. Okay. तर the height up to which
water or any liquid. Water can be height up to which water can be filled in vessel till water doesn't leak out. ओके, तर क्वेश्चनचा मिनिंग आला, लक्षात आला का बघा. वन्स अगेन अशा प्रकारे एक सिलेंड्रिकल वेसेल आहे. या सिलेंड्रिकल वेसेलला बॉटमला एक होल आहे. ते होल मी मोठ्या साईजचं थोडंसं काढतोय आपल्या अंडरस्टँडिंग साठी. ओके, आता याच्यामध्ये जास्तीत जास्त किती हाईट पर्यंत लिक्विड भरू शकतो ती हाईट काढायला सांगितली. सो दॅट वॉटर डज नॉट कम आउट फ्रॉम द बॉटम. आता बघा, ज्यावेळी आपण वॉटर भरणार आहे त्यावेळी काय होणार आहे, इथं वॉटर या होल मधून बाहेर यायचा प्रयत्न करणार आहे आणि बाहेर येत असताना सुरुवातीला काय करणार आहे, अशा प्रकारे हेमिस्पेरिकल ते ड्रॉप तयार करणार आहे. आता हा हेमिस्पेरिकल ड्रॉप तयार झाला की काय होणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं असतं, टँजेन्शियल टू द सरफेस. टँजेन्शियल टू द सरफेस म्हणजे अपवर्ड येणार ना, असं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हा काय होणार आहे, या पूर्ण सर्कम्फरन्सवर ऍक्ट होणार. जेवढा सर्कम्फरन्स होल्स आहे ना तेवढ्या सर्कम्फरन्सवर तो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होणार आणि हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन या लिक्विडला बाहेर जाऊ देणार नाही, लीक होऊ देणार नाही. ओके, आणि एच हाईट पर्यंत लिक्विड भरल्यामुळे इथं डाऊनवर्ड प्रेशर किती क्रिएट होणार आहे या होलवर, रोजी एच एवढं प्रेशर क्रिएट होणार. रोजी एच एवढं प्रेशर काय करायचा प्रयत्न करणार आहे, त्या वॉटरला त्या होलमधून बाहेर ढकलायचा प्रयत्न करणार. तर प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन काय करणार आहे, लिक्विडला बाहेर येऊ देणार नाही. तर पुन्हा एकदा आपण इथे लिहू शकतो, इन इक्विलिब्रियम कंडिशन, इन इक्विलिब्रियम कंडिशन, इन इक्विलिब्रियम कंडिशन काय होणार आहे, तर प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सेम मेथड येणार आहे. आता प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे, इथं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम येणार आहे. म्हणजे होलच्या वर लिक्विड कॉलम किती हाईटचा आहे. आता प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन डिवाइडेड बाय एरिया, आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे रो इंटू जी इंटू एच, रो जी एच फॉर्म्युला. मग आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे काय, सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, दॅट इज 2 पाय आर, एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट त्या होलची तयार होणार आहे, डिवाइडेड बाय एरिया वन्स अगेन पाय आर स्क्वेअर येणार आहे, इज इक्वल टू rho into g into h. Okay, so here once again pi get cancel, r get cancel. Okay, so once again we get the formula, that is 2t by r is equal to rho g h. So maximum height up to which the water can be filled is given by formula h is equal to 2t by r rho g. So this is the formula. म्हणजे जास्तीत जास्त एवढ्या हाईट पर्यंत लिक्विड जे आहे ते आपण ते भरू शकतो, जेणेकरून लिक्विड बॉटम पासून लिकेज होणार नाही. याच्यापेक्षा जास्त हाईटला लिक्विड जर भरलं तर काय होणार आहे, लिक्विडचं लिकेज व्हायला चालू होणार आहे, वॉटरचं लिकेज व्हायला चालू होणार आहे. ओके, आणि ज्यावेळी एवढी हाईट पुन्हा एकदा येणार त्यावेळी पुन्हा एकदा काय होणार आहे, लिकेज बंद पडणार आहे. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनची अशीच आणखी एक सिमिलर कन्सेप्ट आहे. तर सिमिलर कन्सेप्ट काय बघा, दॅट इज what is the maximum radius of wire which can float over the liquid surface. बघा, maximum radius of wire which can
float over liquid surface. बरोबर. म्हणजे आपण बघितलेलं होतं की सरफेस टेन्शनच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं होतं की एखादी ग्रीस्ड नीडल असेल किंवा वायर असेल आणि त्याला ग्रीस जर लावलेला असेल तर ती काय होऊ शकते, लिक्विड सरफेसवर फ्लोट होऊ शकते, वॉटर सरफेसवर फ्लोट होऊ शकते, त्याची डेन्सिटी जरी जास्त असली तरी. आता लक्षात घ्या, कुठली वायर फ्लोट होऊ शकते तर त्याला रेडियसचं एक लिमिटेशन आहे का सर्टन रेडियस पर्यंतचीच वायर काय होऊ शकते, फ्लोट होऊ शकते. सपोज हे बघा, अशा प्रकारे एक वायर आहे की ज्याची रेडियस किती आहे, आर आहे, आणि लेंथ किती आहे, एल आहे, आणि ही लिक्विड सरफेसवर फ्लोट व्हायला लागली. लिक्विड सरफेसवर या पद्धतीने ती राहणार आहे, फ्लोट होणार आहे. ओके, हा लिक्विडचा सरफेस आहे. आता लिक्विड सरफेसवर का फ्लोट होते हे अगोदर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर आता इकडून या साईडनं आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसणार आहे, जरा मोठी डायग्राम पडतो, हा क्रॉस सेक्शन दिसणार आहे, बरोबर आहे ना. त्या वायरचा किंवा वायरचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर दिसणार आहे आणि हा लिक्विड सरफेस असणार आहे असा. म्हणजे वायर ज्यावेळी फ्लोट होते ना, वायर ज्यावेळी फ्लोट होत असते ना, त्यावेळी वायरचा काय करतो, वायरचा हाफ पोर्शन काय असणार आहे, लिक्विडच्या आतमध्ये बुडालेला असणार आहे. आता इथं लिक्विड सरफेस जो आहे तो असा काय झालेला असणार, सेमी सर्क्युलर झालेला असणार आहे, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टँजेन्शियल टू द सरफेस असतं. लिक्विड सरफेस सेमी सर्क्युलर झाला की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. या वायरची रेडियस आर आहे आणि लेंथ किती आहे, एल आहे. आता लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार बघा, या साईडची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट ही एल असणार आहे आणि पलीकडच्या साईडची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट एल येणार आहे. म्हणजे इथं टोटल लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 2L. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ वायर किती येणार आहे, 2L येणार आहे. आणि त्याच्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय येणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन F is equal to surface tension into length of contact. फोर्स ड्यू टू सरफेस